भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी में संगठनात्मक मजबूती के तहत पत्रकार अनवर शेख को परभणी जिला सलाहकार एवं जिला प्रचार प्रसार प्रमुख के पद पर नियुक्त किया गया है। इस नियुक्ति पर पूर्व विधायक बाबा जानी दुर्रानी अनवर शेख का अभिनंदन करते हुए उन्हें आगे की राजनीतिक और सामाजिक जिम्मेदारियों के लिए हार्दिक शुभकामनाएं दी। इस अवसर पर पत्रकार साथियों की ओर से अनवर शेख का पुष्पहार पहनाकर भव्य स्वागत किया गया। इस समय पर सुलेमान खान अहमद अंसारी, सलमान सैयद अयूब खान, उद्ध इंगरे, शेख इफ्तिखार बेलदार, प्रकाश लाल झारे, वजाहत मिर्जा, इन सभी पत्रकार साथियों ने विश्वास जताया है कि अनवर शेख की नियुक्ति से मीडिया और राजनीतिक संगठन के बीच का समन्वय और भी मजबूत होगा। नियुक्ति के बाद पत्रकार अनवर शेख ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि कांग्रेस पार्टी ने जो विश्वास उन पर जताया है उस पर वे खरे उतरने का पूरा प्रयास करेंगे और पार्टी की विचारधारा को जन जन तक पहुंचाने के लिए पूरी निष्ठा से कार्य करेंगे। आइए अब देखते हैं इस समय पूर्व विधायक बाबा जानी दुर्रानी और पत्रकार अनवर शेख की प्रतिक्रिया। राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही त्यांना शेख अनवर याला प्रसिद्धी प्रमुख आणि पक्षाचा एक सल्लागार म्हणून त्याची जिल्हा पातळीवर नियुक्ती केलेली आहे। एक चांगला पत्रिकाच्या मध्ये एक चांगला त्यांचा काम आहे। त्यांचं लेखन मला फार आवडलं। अनेक वेळेस वाचन मी केलं आणि मी त्यांचे लेखन मध्ये प्रभावित झालो आणि मी त्यांना असं विनंती केली होती की बाबा तुम्ही इकडे तिकडे फिरण्यापेक्षा धर्मनिरपेक्ष पक्षाच्या पाठीशी राहून काँग्रेस पक्षाचे सल्लागार म्हणून ते राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले। खरं म्हणलं तर आजच्या युगामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाची पत्रिकाता करणं आणि जाती धर्माच्या राजकारणापासून जनतेला प्रवृत्त करणं आणि त्याला खरं खोटा माहिती पत्रकाराच्या माध्यमातून गाव पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत देश पातळीपर्यंत पोहोचण्याचं काम प्रत्येक पत्रकाराचा आणि आज प्रत्येक व्यक्तीचा आहे। आज इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल हे सर्व भाजप प्रेरित झाले, भाजप मित्र पक्षाचे प्रेरित झालेले आहे। आज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये कोणताही जर चॅनल तुम्ही उघडलं तर आजच्या जनतेच्या प्रश्नावर त्या ठिकाणी डिबेट न होता त्या ठिकाणी हिंदू मुसलमान, भारत पाकिस्तान, मंदिर मस्जिद, तुम्ही बघा आज तक सारखा चॅनल फक्त अंजना कश्यप काय त्या ठिकाणी बोलतात की मंदिर मस्जिदचा त्याला इंटरेस्ट नाही। मुसलमानाची लोकसंख्या आणि मुसलमान हे मुद्दे देशाचे आहे का? आज म्हणजे इतकं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एवढे चुकीची परिस्थिती आज देशामध्ये गैरसमज मुसलमानाच्या संदर्भात निर्माण केला जाते हे दुःखाची बाब आहे। कारण हे देशाचे प्रधानमंत्री हिंदू, रक्षा मंत्री हिंदू, सगळे मोठमोठाले पदावर बसलेले सगळे हिंदू आहे, तरीही हिंदू पासून हिंदूलाच खतरा झालेला आहे असं एक चित्र हे देशामध्ये निर्माण करण्याचं काम हे देशामध्ये चालू आहे। मुसलमानापासून खतरा आहे असं बोलण्याचं काम हे लोक करतात। हिंदू खतरे में, हिंदू खतरे में तर तुम्ही सगळे हिंदूच राज्य चालवितात, देश चालवितात, तसा तुम्ही खतरेमध्ये आहे। तर हे किती समाजामध्ये तेढ निर्माण करायचा की अनेक वर्षापासून हे देशामध्ये गंगा जमनी पहिली आहे। हिंदू मुसलमानाचा एकोपा आहे। जाती धर्माचा तेढ कधीही देशामध्ये काँग्रेसच्या कालखंडामध्ये सेक्युलर पक्षाने कधी निर्माण होऊ दिले नाही। जातीमध्ये सलोखा निर्माण करायचा, हिंदू मुस्लिम मध्ये एकता निर्माण करायची, हे सगळे गोष्टीला बदल देत फक्त हे देशामध्ये जाती बिघाड करण्याचं काम जे चालू आहे RSS आणि बजरंग दलच्या माध्यमातून, त्याला कुठंतरी सर्व जाती धर्माचे विद्वान लोकांनी, चांगले लोकांनी एकत्र येऊन सामाजिक सलोखा बरखास्त ठेवायचा आणि भविष्यामध्ये हे देशाला सुरक्षित लोकांच्या हातामध्ये द्यायचा। मग काय दिल्लीचं राजकारण असेल किंवा दिल्लीचं राजकारण असेल, सर्व ठिकाणी विद्वान लोकांनी, समजदार लोकांनी हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हे देशाला वाचविण्याची आज आवश्यकता आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी अनवराचं लिखाण मी पाहून प्रभावित झालो आणि मी त्याला स्वतःहून फोन केला की
तुम्ही येतात का इकडं? ते म्हणले हो, मी काम करण्याची माझी इच्छा आहे, म्हणून मी त्याला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली. आणि मला खात्री आहे की पद त्याला दिलं त्याच्या संधीचं सोनं केल्याशिवाय ते राहणार. काही वर्षापासून आपण शिवसेनेचे सही खात्यांचं काम करत होते, तर तो एकदम निघरपणे काम आपण पाहता लावत होता. आपल्याला कसं वाटतं त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा काँग्रेसची दावा करायची असतात, तेव्हा आम्ही सईद खान यांच्या सोबत होतो, परंतु मी काही त्यांच्यासोबत शिवसेनेचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून काही जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. ते माझे चांगले मित्र आहेत, त्यांच्यामुळं मला ही परिस्थिती मिळाली हे मीही मोठ्या मनानं कबूल करतो. कारण माझी जी किंमत वाढली किंवा मला जी परिस्थिती भेटली, सईद खान सोबत असताना ती परिस्थिती भेटली, परंतु मला असं वाटलं की आता कुठेतरी आपण एका चांगल्या कामात योगदान द्यावं आणि धर्मनिरपेक्ष पक्षासोबत राहून चांगल्या कामासाठी आपला हातभार द्यावा. म्हणून मी बाबाजानी साहेबांच्या विनंतीला मान देऊन काँग्रेस पक्षाच्या सल्लागार पदाची भूमिका निभावत आहे. फक्त पार्टीसाठी नसून देशाच्या राजकारणात काँग्रेसचं महत्व वाढलेलं आहे. येणारा काळ 100% काँग्रेसचाच असणार आहे आणि आपण सगळ्यांना सोबत घेऊन पार्टीच्या प्रत्येक पक्षातील माणूस म्हणून कोणीही असो, आपण सगळ्यांना जोडण्याचं काम करू, तोडण्याचं काम आपण करणार नाही. मी खेडेगावातून येऊन तिथे पातळीला स्थायिक झालो. माझी मनस्वी इच्छा हीच आहे की आपण लोकांना प्रेमाने जोडण्याचं काम करू, तोडण्याचं काम करायचं नाही. सगळ्या पक्षाची चांगल्या कामासाठी मोठ बांधून पार्टीच्या विकासामध्ये सगळ्यांचं योगदान कसं घेता येईल आणि सगळ्यांची आपला समन्वय कसा साधता येईल. परंतु हेही लक्षात असू द्या की आदरणीय बाबाजानी दुराणी साहेबांवर जर कोणी खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी केली तर निश्चितच मी पदाला अपेक्षित त्यांना सगळे जशास त्याचे उत्तर देईल, यात काही शंका नाही. मैं एकमत के पत्रकार शेख अनवर साहब को दिली मुबारकबाद देता हूं कि जिला लेवल के ऊपर उनकी नियुक्ति की गई है. खरं जर आपण विचार केलं तर सन्माननीय माजी आमदार बाबाजानी दुराणी साहेबांकडे जे टॅलेंट असतो त्याची खबर असते. अनवरभाई सारखे पत्रकाराला साहेबांनी संधी दिली, हे साहेबांची ओळख आहे. जसं मी तुम्हाला आता म्हणलो की ज्याच्यामध्ये टॅलेंट असतो त्याची बाबाजानी साहेब मग ते त्याचा जात बघत नाही, त्याचा धर्म बघत नाही, फॅमिली बघत नाही, ते कुठला हे सुद्धा ते बघत नाही. तर साहेबांनी मोठ्या पदावर आमचे जे मित्र आहे अनवरभाई त्यांना संधी दिलेली आहे. कारण त्यांचं जे लिखाण आहे ते खूप जबरदस्त असतो ते. तर त्याच्यामुळे मी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करतो, धन्यवाद करतो साहेबाला की साहेबांनी एवढे मोठ्या पदावर त्यांना संधी दिली. खूप खूप अभिनंदन अनवरभाई. समाचार पाने के लिए मैक्स परभणी लाइव को सब्सक्राइब करें